हॅलो फ्रेंड, कसे आहेत? बरे आहे ना? मी पण बरी. आणि भगवानला दुआ करते मी की तुम्ही बरे असावा. तर मी तुम्हाला एक स्टोरी सांगते. मी सुरतला राहते. तर मी थोड्या मार्केटला गेलते काय कामासाठी. तर मी तिकडून येत होते. तर तिथं थोडी रिलायन्स मॉल होतं रोडला. तर तिथं मी थोडी रेस्ट करायसाठी थांबले होते. म्हणजे बसाय मस्त जागा आहे थोडंसं. तर एक मुलगी होती. ती मुलगी लय शिव्या देत होती फोनवर. तर फोनवर शिव्या देत होती. ते कोणत्या मुलासंग प्रेम करीत असं त्याला शिव्या देत होती. तर ते तिकडून देत असं ही इकडून देत होती. गुजराती होती. तर मला शिव्या कळत होते तिचे, ती काय देते शिव्या ते. तर मी तिला बोलले की कमून शिव्या देते म्हणजे नाही का. तर गुजरातीतून विचारलं तिला की कमून शिव्या देते. तर ती 1 मिनिट गप्पच झाली की ही कस काय बिनओळखीची मला विचारते. तर मग मी म्हणलं नाही, तसं तसं काय नको समजू की तू रडतीस, शिवे देतीस, मग काय प्रॉब्लेममध्ये नेमकं. तर ती 1 मिनिट गप्प झाली. तिला वाटलं बिनओळखीची विचारती कसं काय. तर मी तिला म्हणलं की बेटा, मला पण 2 मुली येतात, मी माझ्या हिशोबाने तुला विचारते. तर काय झालं, मी सगळं पर्सनल तुला नाही विचारू शकत, पण तू शिव्या नको देऊ. तर ती म्हणलं काय झालं नेमकं. तर ती म्हणली काय नाही, मी जॉबवर होते. तर माझा बॉयफ्रेंडचा फोन आला, तर मी फोन उचलला नाही त्याचा. तर तो म्हणजे ती हिंदीत गुजरातून सांगत होती, म्हणजे शिव्या देत होता तो, म्हणून मी पण देत होते. तर मी म्हणलं बघ, ते द्याय नका तिकडून शिव्या देऊ करता. खरं आहे बरं काय, ते तिकडून शिव्या देऊ करता. पण तू मुलगी, तुला शिव्या शोभा नाही देत. तू शिव्या शोभा नाही देत. मुलगी म्हणजे सजली सवारलेली छान वाटती, शिव्या दिलेली चांगली नाही वाटत. ते देऊ पाहता मुलांना वरदानच आहे की शिव्या द्यायचं, काहीतरी बोलायचं. पण तू नको देऊ, कारण तू मुलगी, तुला शोभा नाही देत. तू सजली सवारलेलीच चांगली दिसते. मुलीची जाते ना, सजली सवारलेलीच चांगली दिसते, अशी शिव्या बिव्या दिलेली नाही चांगली दिसत. मी तिला बोलले जेव्हा तुमचा टाईम येईल, जेव्हा त्याला मी तुमच्या पर्सनल लाईफ म्हणलं घुसत नाही आहे, पण जेव्हा तुम्ही लोक भेटता त्या टायमाला आता काहीच बोलू नको. ज्या टायमाला तुम्ही भेटता त्या टायमाला त्याला कॉलर पकडून 2-3 एक लाव. त्या टायमाला तो काहीच बोलणार नाही, तुला काहीच बोलणार नाही. माझी गॅरंटी. तुला वाटलंच तर तू कधी भेटली तर माझा फोन नंबर घे आणि मला तू फोन कर, विश्वासाने फोन कर म्हणलं. तर मला एकच मुलींना सांगायचं, मी असं कोणाला पण मी अशी सांगते, समजून मुलगा असो मुलगी असो,